पाण्यामध्ये कचरा आहे, पाण्यामध्ये कचरा आहे. कालची रूम ना, किती घाण होती बघा आपली. हो लागेल असं राम जावं लागेल, पाणी अडेल नाही तर. आतमध्ये पाणी नाही ना, आणि बकेट पण नाहीये. स्वच्छता आहे, एक बकेट तरी ठेवायला पाहिजे होता. बकेट आणि भांडा ठेवायचा एक नसल्यामुळे हे प्रॉब्लेम होते. इथे टाकते ते बघून घाण होते. त्यानं का लॉक लावून ठेवलेला? लॉक नाही उघडत होते. पुढे नुसतं लावून ठेवा. वाऱ्याने आपल्या वाऱ्या उघडून ठेवा ना, दोन्ही उघडून ठेवा. असं ते दोन्ही उघडून ठेवा. पाणी आहे ना त्याच्यात. ते पॅक करा ना. हे पण आहे ना, हे नाही नाही तसं नव्हे, हे पण आहे ना. चंबर आता तर दिसतच नाही. चंबर 2-3 वर्षाचा दिसतोय. इतके ठीक आहे आता आला नाही, पण चंबर 2-3 वर्षाचा दिसतोय. चंबर आता तर नाहीये ना. चंबर कधीच आहे तो, त्याच्या बांधण्यावरून दिसतोय. टाकले तिथे एक व्यवस्थित खराब होतो. अच्छा ना, आपण बसून बोलू ना. हो हो नाही सर, घाणीचंच पाणी आहे ना. बघा ना तुम्ही, समोर तुमच्या गोष्ट आहे. असं नाही की आम्ही काहीतरी वेगळं सांगतोय. समोरच्या तुमची सगळी गोष्ट आहे. सगळं घाणीचं पाणी तुम्ही ग्राउंडला सोडताय. योग्य आहे का? पाऊस आल्यावर तुमची काहीतरी जबाबदारी आहे ना. म्हणजे तुम्ही मुलांच्या आरोग्याशी सरळ सरळ खेळताय. सरळ सरळ खेळताय तुम्ही मुलांच्या आरोग्याजवळ. लाजूरवाणी बाबा आहे तिथं, बाबासाहेबांचं हायस्कूलचं नाव तुम्ही बदनाम करण्याचं काम करताय. माझा आरोप आहे तुमच्यावरती. इकडे स्क्रू मारून अहुजा हायवे तिकडे पाठवून घेतो. हा ठीक आहे. मला साफ करायला पाहिजे ना. शनिवारी गेले मी साफ, शनिवारी गेले साफ. मला सांगा भाऊ, हे शनिवारी साफ केलेलं दिसतंय का? तुम्ही बघा आतमध्ये बघा, शनिवारी साफ केलेलं दिसतंय का? मला सांगा तुम्ही. गालच येतो तू आता मोटर चालू करा तर हे शनिवारी साफ केलेलं दिसतंय का? सांगा मला. किती खाली थर बसलाय, किती मोठ्या प्रमाणात थर आहे बघा. तुम्ही आहे की नाही? मी खोटं सांगत असेल तर तुम्ही येऊन बघा. हो काय बोलतो हो कॅमेरावाले सर, येऊन बघा आतमध्ये. हे दाखवा ना. हे का नाही दाखवत? ही वस्तुस्थिती दाखवा तुम्ही. बघा आतमध्ये काय माती आहे.
करत होता, आता काय परिस्थिती आहे तुम्ही सांगा मला. बघा ना आतमध्ये जाऊन. पाणी टाकी खाली करा पहिल्यांदा. आता तुम्ही सांगता खाली करा म्हणून, एवढ्या दिवस झोपला होता. बघा ही 21 तारखेला टाकी साफ केलेली आहे का? किती चिखल आहे आतमध्ये. हे पाणी तुम्हाला विद्यार्थ्यांना प्यायला देताय? हे पाणी विद्यार्थ्यांना प्यायला देताय का? आतमध्ये एवढी माती आहे पिण्याचे पाणी. तर तुम्हाला माहिती आहे पाणी गडू आहे, परत तेच प्यायला जाते मुलांना. कितपत काय परिस्थिती आहे? तुम्ही बाबासाहेबांचं नाव खराब करता, लक्षात ठेवा. मागात पडेल तुम्हाला सगळ्यांना. तुम्हाला माहित असतं तेच करताय तुम्ही. आम्ही परवा जर तुमच्याकडे तक्रार केली तर तुम्ही साफ करायला पाहिजे होतं ना. अजूनपर्यंत तुमचा तोच हलगर्जीपणा. ते नळ चालू करा आणि तुम्ही पूर्ण हे करा. आणि आतमध्ये पाणी पूर्ण लिकेज केल्याच्यानंतर आतमध्ये एक माणूस जाऊ शकतो, तो साफ करून येऊ शकतो. त्याची पाणी करायला पाहिजे होती आणि जी काय व्यवस्था आहे तिथं बदल व्हायला पाहिजे होता की नाही. आज त्या टाकीमध्ये एवढा चिखल आहे आणि त्या चिखलाचं पाणी मुलं पित आहेत, म्हणजे खेदाची बाब नाहीये का? बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल मंडणगड म्हणजे एक प्रकारचे बाबासाहेबांच्या नावाला कलंक लावण्याचं काम चाललेलं आहे. योग्य आहे का या गोष्टी? आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली. आता तुमचं पत्र संस्थेला मी विचारलं झाला. मग मी येऊन आपण ते म्हटलं आलेलं आहे. ते म्हटलं मी मुख्याध्यापकांना सूचना कळवतो. आम्ही ज्या वेळेला पाहणी केल्यानंतर आमच्या पण जे निदर्शनात आलं ते आम्ही तशा सूचना त्याला दिल्या आणि ह्या तातडीने होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये एक शंका अशी आली की गेल्या शिक्षक पालक मिटिंगमध्ये काही तुमची चर्चा झाली आणि ती चर्चा आमच्या संस्थेपर्यंत आलेली नाही. आता ठीक आहे, जरी आली नसली तरी ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल दुमत नाही. आता तुम्ही सगळी मंडळी जी इथं ज्या अपेक्षेने बोलतात, तुम्ही सुद्धा या शाळेचे विद्यार्थी पण असू शकता. लक्षात आलं का? तुमचा जो हेतू आहे तो योग्य आहे, त्याच्यात कोणी दुमत नाही. आता ज्या वेळेला काही लोकांच्या त्या बाईट आल्या, मी पण पाहिल्या, मला यांनी सांगितलं, म्हटलं आपण काही बोला, ज्याला त्याला कोणाला वाटत, पण आपल्यामध्ये ज्यांच्या सूचना ज्या आलेल्या आहेत त्या पूर्ण होणं गरजेचं आहे. आणि मग मला वाटतं तुमच्या विभागाने त्यांना पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तातडीने याच्यासाठी जे काय करायचं आहे ते करून घ्या. जे काय तुम्हाला त्याच्यासाठी आवश्यकता असेल, मग आर्थिक असेल किंवा अन्य समजा लेबर मिळत नसतील तर तुम्ही संस्थेशी संपर्क साधा. तुम्हाला पूर्णपणे संस्था याबाबत सहकार्य करेल अशा पद्धतीची भूमिका आपण घेतली. आणि नंतर मी तुमच्याशी संपर्क साधला. तुम्ही पण म्हटलात आमचे काही लोक मुंबईत गेलेले आहेत, आल्यानंतर 1-2 दिवसात आपण बसू. आपल्या दोघांची चर्चा आणि सविस्तर, अगदी तुम्ही चांगली भूमिका मांडली. फक्त ज्या आमच्या अधिकारात जे आहे त्याच्यावरती मी तुम्हाला बोललो ते आम्ही करू शकतो. अधिकारात नाही ते करणं म्हणजे त्याला अवधी लागते. लक्षात आलं का? तर ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली. आता तुमचं जे मला वाटतं जे किचन जे आहे ते बदललं, काल तातडीने त्यांनी बदललं. आता ते बदलल्याच्या नंतर ह्याला रॅम्प पाहिजे. मीटिंगमध्ये टॉयलेटला रॅम्प पाहिजे. रॅम्पच्या बाबतीत मी कालच मांडलेल्या सूचना गौंडी बघा आणि तिथं रॅम्प होणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, माझं एकच मत आहे, हे जे सगळं कृत्य घडलंय त्याला सर्वस्वी जबाबदार हा मुख्याध्यापक आहे. कारण आता तुम्हाला सांगतो, गेट बांधून हे तुमचं ऑल कंपाऊंड करून किती महिने झाले, आजपर्यंत त्या गेटवरती बाबासाहेबांचं नाव आहे का? ऐका, ही खेदाची बाब आहे. तुम्ही तालुक्यातले जबाबदार व्यक्ती म्हणून या तालुक्यात आवडताय. हा तालुका बाबासाहेबांचा तालुका आहे आणि बाबासाहेबांच्या तालुक्यात जर बाबासाहेबांच्या शाळेच्या बोर्डवरती जर नाव नसेल तर ही लाजिरवाणी बाब आहे. दुसरी गोष्ट, आणि ह्या सर्व गोष्टीला मी मुख्याध्यापकांना जबाबदार मानतो, कारण त्यांचं कर्तव्य आहे ह्या सगळ्या गोष्टी संचालक मंडळापर्यंत पोहोचवणं. आणि हे जर न केलं मुलं, ऐका नाही, हे न केलं मुलं
त्यांना सस्पेंड करा ही माझी तुमच्याकडे मागणी आहे. ऐका जरा. आणि जर ह्या मागणीचा तुम्ही पाठपुरावा केलात नाही तर मी माझ्या पद्धतीने जे काही कार्यवाही करायची ती करणार. ऐका जरा, आता तुम्ही ज्या बोर्डाचं म्हटलं ना, आता हा कंपाऊंड आपण नुकताच घातलेला आहे, म्हणजे वर्ष 2 वर्ष झालेत अशी नाही आहे. आता या कंपाऊंडवर आपण स्टीलचे ते बोर्ड बसवायचा अशी परवाही आमच्या जनरल सभेमध्ये मिटिंग झाली. आता ते कॉस्टली आहे थोडासा. आता ते कसं बसवायचा, किती इंचीचा घ्यायचा, ही सगळी चर्चा आमची सुरू आहे. हे तुम्हाला खरं सांगायला हवं. आता काल मी तुम्हाला ऐका, तुम्ही काल मला हा पण मुद्दा सांगितलात का स्टीलचं नाव. अहो स्टीलचं नाव तुमच्याकडून बनवून येईल तेव्हा टाका. तुम्ही साधी पेंटिंग करून त्याचा बॅनर जरी आणून चिपकवला असं ना आमचं समाधान झालं असतं. पण तुम्ही ती गोष्ट केलेली नाहीये. आता तुम्हाला सांगतो, आज आपल्या ह्या शाळेचा इतिहास आहे, बरोबर आहे, नावाचा इतिहास आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या शाळेला जरी नाव नसला तरी लहान पोराला विचारला बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल कुठे आहे तरी तो सांगेल. लक्षात आलं. माझ्याकडे दुसरा एक मुद्दा आहे. मी आता तो इथे बोलणार नाही. ऐका. पण आहे माझ्याकडे मुद्दा. तुम्ही मला हे सांगूच नका, हे सांगूच नका मला तुम्ही. माझ्याकडे दुसरा मुद्दा आहे, मी त्याच्यावरती आता बोलत नाहीये. थोडासा आपण अवधी एवढ्यासाठी घेतोय. आता नावाचं काय अडचण नाही, फक्त ते बसवायचं आहे. त्या तिथले कारागीर त्या बाबतीत आहे, त्यांना शोधण्याचं काम चालू आहे. कशाला तुम्ही साधं बॅनर पेंटिंग करून सांगितलं अर्धा 1 तासाचं काम आहे. ऐका जरा. 7 महिने लागतात त्या गोष्टीला. ऐका जरा, त्या बॅनरच्या संदर्भात काल सांगितलं, लक्षात आलं का? त्यांना सांगितलं झालंय का? मुख्याध्यापक सांगतात आमच्याकडे निधी जमा नाही. मुलांकडून इमारत निधी घेतो तो करता काय मग? नाही, आता कसं आहे, इमारत निधी आपण इमारत बांधतोय म्हणून निधी लक्षात आले का? तर कधीपासून घेतोय आपण हा निधी? मी 2018ला त्याच्या संदर्भाची माहिती मागवली. आता तुम्ही संचालक मंडळावरती आहात, किती माहिती दिला तो मला? नाही, तुमची संस्थेकडे आले. 2018ला मी पत्र दिलंय गोसाळकर सर असताना. ठीक आहे, माहिती घेऊ आम्ही आणि तुम्हाला माहिती देऊ. लक्षात आलं का? बाकी आता ही एकंदरीत ज्या सुविधा आहे, लक्षात आलं का, त्या करण्याच्या दृष्टीने संस्थेनेच लक्ष घातलेलं आहे. म्हणजे साहेब मी एक बोलतो की तुम्ही 2022-2023 2022-23 आणि 2023-24 जे पालक सभेचे ठराव आहेत ते दोन्ही अर्ज त्यांच्याकडनं घ्या. तुम्ही संचालक मंडळाने घ्या, ते वाचा. त्या पालक सभेमध्ये पालकांसमोर शिक्षकांनी केलेले जे ठराव आहेत ते काय काय झाले ते वाचा तुम्ही आणि त्याच्यावरनं तुम्ही चर्चा करा. तुमच्यात तुम्हाला कळून येईल की हे किती वर्ष आम्हाला टंगलमंगल चालले. 2 वर्ष मी त्यांना तोंडी समज देतो. तोंडी प्रत्येक पालक सभेला मी उभा राहून तोंडी समज देतो. त्याने अद्याप लक्ष नाही दिला म्हणून या आज भूमिका ही आली समोर. आणि ही भूमिका कशामुळे आली माहिती आहे का? ह्यांच्या गलतान कारभारामुळे आली की ह्याने ही गलतान कारभार केला नसताना तुमच्यापर्यंत हा पोहोचवला असताना तर आज ही नोबत येत नाही आणि ही भूमिका कोणी घेतली पण नसती. आम्हाला नाही वाटत आम्ही ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचं नाव खराब व्हावं. तांदूळ दाखवायला आम्हीच गेलो. काय सांगितलं मुलांना तुम्ही तिथे? काय सांगितलं? काय बोलला सांगा जरा. नाही काय मुलांना सांगितलं, तुमची जर काय शंका येत असेल वाटत असेल तर तुम्ही बघून घ्या ना जेवण कसं बनवतात ते. तक्रारी आम्ही केल्या होत्या ना? नाही तुम्ही आमचं कुठे नाव घेतलं? तुमचं नाव नाही घेतलं आम्ही तक्रारी केल्या होत्या ना. तुम्ही आम्हाला प्रत्यक्षात बोलायला पाहिजे होती. आम्ही जेवणामध्ये काय बदल केलाय तो बघा. का मुलांवरती तुम्ही दबाव टाकताय? मुलांकडे जाऊया आपण. आम्ही मुलांना कुठल्याही म्हणालो नाही की दबाव तुमच्यावर आहे किंवा हा जो तुमचा उर्मटपणा आहे ना हा खपवून घेतला जाणार नाही. ते यांना तात्काळ सस्पेंड झालं पाहिजे, नाही तर मी माझ्या पद्धतीने कारवाई करणार. तर या सगळ्या प्रकरणाची आपण चौकशी करू. कधी योग्य वाटला तर तो कोणत्या बघू. आणि पोषण कसं माझ्या वर्गात गेल्यानंतर जे काय बोलतात ना विद्यार्थी घरी येऊन सांगतात काय बोललोय काय नाही. म्हणजे अजून एक मुद्दा आहे, पोषण आहारासाठी मुलांना तुम्ही जबरदस्ती करू नये. नाही आम्ही जबरदस्ती नाही म्हणजे खावंच हे शिक्षकाने किंवा मुख्याध्यापकाने तेही बोलू नये. मुलं घरातून आपापला टिफिन आणतात, ते पण खातात ते, पण तुम्ही कंपल्सरी बसच घे, नाही खाल्लं तर असं चालणार नाही हे शिक्षक बोलू शकत नाही. हा त्यांना अधिकारच नाही दिलेला आहे. काही शिक्षक सर वर्गात ना असे पण सांगतात विद्यार्थ्यांना या आपल्याकडे आळ्या सापडल्या हे काहीच नाही. इतर यांना अनेक आळ्या आहेत ते सुद्धा तिथं काय घालतात. ते संडास बाथरूम आपल्याला चांगलं तरी आहे, इतरांकडे ह्याच्यापेक्षा बेकार आहे. कोण गेलो होतं म्हणून असे जर विद्यार्थ्यांना हे शिक्षक सांगत असतील तर काय सांगा मला बघू दे. कालचा प्रकार घडलाय तो चुकीचा आहे सगळा. काय नाही त्यांनी फुकट हे केलंय, खोटं दाखवलंय सगळं ते. ठीक आहे. आता म्हणजे आम्ही सांगा मला हे बरोबर आहे का सांगा शिक्षकांनी सांगणं वर्गात जाऊन. आता एक गोष्ट आहे
मंडणगड तालुका विकास मंडळ 1428 या संस्थेचे चेअरमन भाईसाहेब जगताप आणि व्हाईस चेअरमन मी आहे. आता भाई हे मुंबईमध्ये असल्या कारणाने आज या आपल्या संस्थेच्या संदर्भात या तालुक्यामध्ये एक संघर्ष समितीने एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या संदर्भात गेले 2-3 दिवस पेपरला अधिक चॅनेलला देखील प्रसिद्ध झालेलं आहे. आणि याबाबत एक संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून मी संघर्ष समितीचे काही पदाधिकारी आणि शिक्षण विभागाचे काही अधिकारी यांच्याशी जे संबंधित आहेत यांच्याशी चर्चा करून आज ज्या काही याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी निवारण करण्याची भूमिका आज संस्थेने 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. आणि या कालावधीमध्ये या कालावधीच्या आत म्हणजे महिना आम्ही मागून घेतलेला आहे आणि त्या कालावधीमध्ये निश्चित या सगळ्या सुविधा पूर्ण केल्या जातील असे मी संस्थेच्या वतीने या ठिकाणी त्यांना ग्वाही दिली. मंडणगड तालुका संघर्ष समिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलचे संपूर्ण पालक या ठिकाणी आज आम्ही 2 दिवसापासून जो शाळेच्या पोषण आहार आणि स्वच्छता संदर्भाचा जो प्रश्न आहे या प्रश्नासंदर्भात आम्ही शिक्षणाधिकारी पंचायत समिती मंडणगड यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली होती आणि त्या तक्रारीचं नक्की काय केलं आहे याची पाहणी करण्यासाठी आणि संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई कोणत्या पद्धतीने केली ही विचारणा करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी गेले असताना संबंधित जे अधिकारी आहेत शिंदेसाहेब यांनी कारवाई त्यांच्यावरती चालू केलेली आहे आणि जी कारवाई केल्याचं त्यांनी पत्रसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्या ठिकाणी जो पोषण आहाराचा जो साठवणाचा जो रूम आहे जी खोली आहे ती खोली त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांनी सील केलेली आहे आणि त्यानंतर आम्ही 2 दिवसामध्ये काय शाळेच्या कामामध्ये बदल झालेला आहे हा बदलाची पाहणी करत असताना अजून काही गोष्टी लक्षात आल्या. त्यामध्ये पोषण आहार बनवण्याचं जे ठिकाण आहे ते त्यांनी बदललेलं आहे आणि बदलून चांगल्या प्रकारचं होतं असं आत्ता तरी दिसतंय. परंतु जे पिण्याचे पाण्याचं जे साठवण आहे त्याच्यावरती एक टाकी आहे त्या टाकीवरती नाव लिहिलं आहे मोठ्या प्रमाणात पिण्यासाठी पाणी आणि जर ती टाकी उघडून आम्ही बघितली टाकी बघितल्याच्या नंतर असं लक्षात आलं की आतमध्ये मोठ्या प्रमाणात मातीचा थर साचलेला आहे आणि कमीत कमी ती टाकी 7 ते 8 महिने धुतलेली नाही आहे. म्हणजे इथल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणं हा मोठ्या प्रमाणात हे शाळेचे कर्मचारी हे करत आहेत आणि जे समोरील जो गेट आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हायस्कूल असल्या कारणाने त्या गेटवरती अद्याप कोणत्याही प्रकारचं नाव नाही आहे. ते नाव त्यांनी तात्काळ बसवावं आणि जर हे काम जर आम्ही जी दिलेल्या मागण्या आहेत त्या मागण्या वेळेत पूर्ण नाही झाल्या तर आम्ही उच्च लेवलला कायदेशीर कारवाई करणारच. परंतु हजारोच्या संख्येने या ठिकाणी रस्त्यावर उतरून जन आंदोलन करू अशी मी प्रशासनाला ग्वाही देतो. जय हिंद.